मित्रस्वनी आज हॅपी ब्रदर्स डे त्यानिमित्त मी कविता लिहिली ती तुम्हाला समोर सादर करानु. मनी कविता भाऊ. नुसता सांगा टांगा पुरता भाऊ राहू नकोस. नुसता सांगा टांगा पुरता भाऊ राहू नकोस. संकट उनते चालत नको पयते. दाव या निर्दयी दुनियाले. भाऊ भाऊनं प्रेम काय रास. भाऊ भाऊनं प्रेम काय रास. नुसतं एक दिननं हॅपी ब्रदर्स डेनं स्टेटस ठेवू नकोस. नुसतं एक दिननं हॅपी ब्रदर्स डेनं स्टेटस ठेवू नकोस. कुटुंबानं स्टेटस चांगलं बनावासाठी भाऊ भाऊले साथ दिसन. दाव या निर्दयी दुनियाले. भाऊ भाऊनं प्रेम काय रास. भाऊ भाऊनं प्रेम काय रास. सर्व नातासमा दमदार नातं से भाऊनं. त्याले हृदयमा कायम स्वरूपी जप. सर्व नातासमा दमदार नातं से भाऊ भाऊनं. त्याले हृदयमा कायम स्वरूपी जप. थोडंसा जमीन जायदादसाठी देवसारखा भाऊना नको करू अपमान. हुशार बन. दाव या निर्दयी दुनियाले. भाऊ भाऊनं प्रेम काय रास. भाऊ भाऊनं प्रेम काय रास. बटा भाऊ बन एककडे नि आपला भाऊ आपल्यासाठी एककडे रास. बटा भाऊ बन एककडे नि आपला भाऊ आपल्यासाठी एककडे रास. भाऊ या शब्दांना थोडा तरी मान ठेव. दाव या निर्दयी दुनियाले. भाऊ भाऊनं प्रेम काय रास. भाऊ भाऊनं प्रेम काय रास. मित्रस्वनी एक महत्त्वाचा विषय. मी आज एक स्टोरी वाची व्हॉट्सअपले आणि मला नंतर ध्यान म्हणून की आज ब्रदर्स डे. स्टोरी अशी होती की जापानमा युद्धना टाईमले एक पोरगा खांद्यावर त्यांना मरेल भावले धाकला पोरगा मरेल भावले लईच जास्त. आणि त्याला पुढे सैनिक विचारस, अरे काय लय चालला म्हणे तू खांद्यावर वज म्हणे. तर तदे तो सैनिक ले तो पोरगा उत्तर वज नाही म्हणे. अहो म्हणा मरेल भाऊ से मरेल भाऊ. मित्र सोनी ते एक चित्र त्या देशनं सिम्बॉल बने गे. आपला भाऊ बहिणी या ज्या आहेत ना थोडंसं जमीन जायदादसाठी आथाने जमीन तर ठीक आहे तथाने जमीन ठीक आहे. थोडासा जमिना तुकड्यासाठी भाऊ भाऊमा राग करू नका. एकमेकांना नुकसान करू नका. भाऊ भाऊनं प्रेम दखाला. ऐ दुनिया निर्दयी आहे. बराबर. मित्र परिवार खावा पिवाले सगळ्या एकत्र राहतात. मित्रवर्ग वगैरे एकत्र राहतस बरोबर. पण जदे मेन संकट आहेस ना तदे आपला संगे आपला भाऊ रास. मोठमोठा उत्तर कार्य होतंस भाऊ भाऊ गवांदमा करतं एकत्र करतं मायबापनं कार्य. आणि तरी थोडीशी एखादी वस्तू उरेला 20-25 किलो ती वाटी लेतं 12.5 किलो तुम्ही 12.5 किलो म्हणे. तर याले भाऊ भाऊसनं प्रेम नाही म्हणतस. भाऊ भाऊनं निश्चय प्रेम करा. निश्चल प्रेम करा आणि ते प्रेम कायमस्वरूपी दखाला राहू द्या. आणि कविता जर तुम्हाला आवडली होती चांगला 2 लोकेशला वाटला कविता ऐकाबद्दल थँक्यू मित्रस्वनी. धन्यवाद.